या रूपे अनंते पुढेही बहुत करणे आहे तुका मने धर्म संस्थापने आहे तुका मने धर्म संस्थापने केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐसे देवी प्रेम काही कळा विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगन्निहित पाणि तरुण तुलसी माला गंधरं कंजनेत्रं सदैव धवलहासं श्री विठ्ठलं चिन्तयामि ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरा सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला नमो सद्गुरु तुकया ज्ञानदेवा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती पांडुरंगा करू प्रथम वाचिता टीका ज्ञान होय लोकाती भाविक ग्रंथातिया जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार आता ये दसे चरित्र केले नारायणे
रांगिता गोधने राखताही हे सोंग सारी रे या रूपे अनंते पुढेही भूत करण्याये विठाला भगवत चिंतनाकरिता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी असणारे श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा अभंग आज बालक्रीडा या प्रकरणातील अभंग काल्याच्या निमित्ताने या ठिकाणी निवडलेला आहे विठ्ठल आणि काला ग्रहण करण्याकरिता आपण आता काही आज आले असतील त्यांच्याकरिता परिहार असा आहे मागे 7 दिवसापासून प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवरी भिकाजी महाराज यांच्या पुण्यस्मरणार्थ हा 4था फिरता सप्ताह आहे तीर्थावरचा आणि यामध्ये आपण संत तीर्थ निवडलेले आहे कारण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये संत तीर्थाला फार महत्व आहे म्हणून संत तीर्थावरचा हा 4था सप्ताह आहे महाराजांच्या बाबाजींच्या पुण्यस्मरणार्थ त्यामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आपण 7 दिवस केलेलं आहे अखंड विना आणि विठ्ठल नामजप या ठिकाणी या सर्व कार्यक्रमाची आज काल्याच्या कीर्तनाने असा दंडक आहे वारकरी संप्रदायाचा वारकरी संप्रदायाचा कुठलाही धार्मिक कार्यक्रम आणि त्याची सांगता हे मात्र काल्याच्या कीर्तनाने होत असते याला नाम द्या आणि म्हणून आपण सर्व काल्याकरिता जमलेले आहोत काला संत आणि भगवंत हे 2 अधिकारी आहेत काला करणारे आता काला कशाकरिता करावा हे म्हणले मग आमचे भोरके महाराज काल्याचं काय महत्व आहे काल्याचं इतकं महत्व आहे की जो मनुष्य योनीला प्राप्त झालेला आहे त्या मनुष्याला काला झाल्याशिवाय मरू नाही काला झाला पाहिजे त्याच्या जीवनामध्ये काला झाला पाहिजे त्यानं स्वतःला विचारलं पाहिजे आपण काला का आला नाही की नाही पण ज्याला कळाला आपण काला आलो कशाला आलो अनेक प्रकारे बोलता येते हे वाक्य मी काला याच्या अर्थाचा विग्रह करायला का आला कशाकरिता आलो संत सांगतात आम्ही कशाकरिता आम्ही
त्यांचं इथं येण्याचं प्रयोजन सांगितलं. अनेक प्रमाणाद्वारे हे सांगता येईल, पण जसे संत प्रयोजन घेऊन आलेले आहेत, कारण घेऊन आलेले आहेत, तसे आपण सुद्धा कारण घेऊन आलेले आहे. आपण कशाकरिता आलो? काला करण्याकरिता, काला ग्रहण करण्याकरिता, आणि काला ग्रहण करण्याकरिता, काला खाण्याकरिता संतांची संगत करावा. कारण त्यांच्या संगतीशिवाय आपल्याला काला मिळत नाही. 4-5 माणसं मिळून जमते काय घरी करतो म्हणलं तर काला नाही केला तरी त्याला कोणी काला म्हणत नाही. काला करणारे आणि काला तुम्हाला देणारे संत आणि भगवंत आहे. सानिध्यामध्ये आहे, त्यांच्या संगतीमध्ये, संतांच्या संगतीमध्ये जो आनंद मिळतो, संतांच्या संगतीमध्ये जे समाधान मिळते, जे प्रेम मिळते, त्यालाच काला असं म्हणते. आणि संत संगत सोडून आपण दूर जात असेल तर त्याच्या या जीवनात नाही, कुठल्याच योनीमध्ये त्याला काला मिळणार. म्हणून हा मनुष्य देह आपल्याला मिळाला चांगला आहे. आता काला केल्याशिवाय, काला खाल्ल्याशिवाय मरू नका. काय करा, काला खाऊन गेले तरी चालते, नुसते खाऊन मरायसाठी आपण आलो नाही का? संतांचं कारण आपण आताच ऐकलं. संतांसारखं नाही, पण त्यांच्या मागं मागं जायला काही हरकत नाही. काही लोकांचा काय अधिकार आहे, त्यांच्या जीवनामध्ये दररोजच काला घडते काही लोकांचे. आणि काही असे बहादर लोक आहेत की अजून त्यांच्या जीवनात काला आलाच नाही. म्हणून असे आपण नवीन लोक घेऊन आलो. एक पहिले आता ही इथं जे आले ते पहिले काय काला खाल्लेले नव्हते, पण काला खाऊन आता काय त्यांना काल्याचा मोह सुटत नाही. म्हणून ते कुठं कार्यक्रम आहे, कुठं संत याची वाट पाहतात. तसे स्वर्गातले देव सुद्धा वाट पाहून असतात, कुठं संत जमा झाले आणि कुठं आज त्यांचा काला आहे. म्हणून आज नामदेव महाराजांच्या नगरीमध्ये काला आहे, आणि हा काला गुरुवारी भिकाजी महाराजांचा आहे. काही लोकांची शंका असेल, बाबा एकाच तीर्थाव करायचं, तिकडे हिंडायले त्याच्यावर चालले, याच्यावर चालले. त्याचं प्रयोजन असं आहे, काय सांगावं, कोण्या संतांच्या दर्शनाने काय तुमची बुद्धी पाळते, काय तुमचं प्रारब्ध पाळते. प्रारब्ध पालटवण्याचा अधिकार संतांचा आहे. त्यांच्या संगतीमध्ये प्रारब्ध बदलते, संतांच्या संगतीमध्ये बदलत नाही का? स्त्रीचा केला पुरुषही, स्त्रीचा पुरुष करणे म्हणजे त्याचं प्रारब्ध बदलवणे. स्त्रीचा पुरुष करणे आणि पुरुषाची स्त्री करणे हे संत संगतीमध्ये प्रारब्ध पद्धत आहे. आमच्या बंजारी समाजामध्ये जगद्गुरु सेवालाल महाराज त्यांनी पुरुषाची स्त्री केली. तसं ते शक्य नाही, पण संत संगतीमध्ये हे सर्व शक्य आहे. फक्त संतच करू शकत नाही. देव तिथं देवाचे हात कमी पडते. संतांचा अधिकार एक काकण जास्त आहे. म्हणून काय प्रमाण आहे त्याला, ऐसे बळ नाही अनेकाचे, ऐसे
आणि चालक नसेल तर ते बंद होता.
सर्वांना साधला हा पर्व
जन्मायचं आहे, मरायचं आहे. 84 लक्ष योनी हे फक्त आपण म्हणतो, पण हे 84 लक्ष योनी इथंच भोगायचं आहे. इथंच जन्मणे आहे, इथंच मरणे आहे. जन्मले तेव्हापासून किती वेळेस मरतो आपण आणि किती वेळेस आपला जन्म होतो, त्याचा अभ्यास करा. घरी गेल्याने तर नका करू. येथे आता जराशी चिंतन ऐका देवाचं. लोक इथं आले तरी बोलते, इथं आल्या बोलू नाही तर देवाच्या ठिकाणी आल्यावर देवाचे गुणगान आपल्या कानावर नामस्मरण पडलं पाहिजे, नुसतं ऐकलं पाहिजे. बाबा 3 वर्षापासून नुसतं ऐकायला काहीच बोलणं झालं, 3 वर्ष झाले नुसतं ऐकणं चालू आहे. ऐकण्यासाठी सुद्धा ताकद लागते. लोकांना ऐकून घेणं वैध झाला, आपलंच सांगा वाटाय, आपलंच सांगत राहते. आपण आमचं केव्हा ऐकतो बाबा? माझे मायबाप हो म्हणून पहिले उद्धार पुत्रीचा वासना खतम झाली. त्याच्या जीवनातली वासना खतम झाली, तो देव स्वरूप झाला. विठाला त्याच्या जीवनातला अहंकार गेला, वासना गेली. समजायला की नाही कीर्तन तुम्हाला? हे लोक क्षेत्रावरचे अधिकारी आहेत. हे ना माती दिले तरी ते त्या ठिकाणी विभूती होते. विठाला पूजनीय रमेश महाराज त्या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार, पूजनीय आमचे वामन महाराज, म्हणून अशा लोकांची भेट होत असते तीर्थावर गेल्यावर. त्यांचा संपूर्ण परिवार परमार्थामध्ये आहे. ते स्वतःही परमार्थ करतात आणि दुसऱ्यालाही परमार्थाला लावण्याचं काम. त्यांच्याकडे 60-70 मुलं आहेत, त्यांची सुद्धा संस्था आहे. यांच्याकडे सुद्धा 60-70 मुलं आहेत. नाही का? तुम्हाला काय भक्त असेल तर याच्याकडे पाहता, याच्याकडे पाहिलं तरी पुण्य आहे. काय बाय पोर आहे तुमचे पोरं कुठे गेले दाखवा. हो यायचे म्हणायचे काही ना तर याच्यातले माफी मागून बोलायला, काही ना आताच खेळून दिलं घराच्या बाहेर. ते हाताशी नाही हात की नाही पोवा. हो म्हणत जा, बोला हो म्हणत जा, नाहीला नाही समोर चालत काही खेचून देण्याच्या बाउंड्रीवर हात धुऱ्यावर. म्हणून ते आता जागा करून ठेवायला बाळू महाराजाच्या घरी. मी मागे टेस्टच ठेवलं होतं. 2 म्हाताऱ्या आल्या, दोघीला दात नव्हती, एकही दात नव्हतं. ते म्हणजे तुमच्या घरी यावं का? मी म्हणलं मो घर सोडून मला 10 वर्ष झाली. त्यासोबत यायचं असेल तर भांडे घासा लागते, पोरायचं जेवण बनवा लागते, झाडझूड करावं लागते, दिवा लावा लागते, काकडा आरती करावं लागते, सगळं करावं लागते. यालाच तर कटाळून तुमच्याकडे यावं नाही. तुम्ही कुठे गेले तरी हे तुम्ही मेल्यावर तेच करावं लागतं. आहे का? मेल्यावर तरी ते बंद होते का? तुम्ही पाहा ते आता अमावस्येच्या दिवशी मरावं पुन्हा, मग तर त्या दिवशीपासूनच चालू होते. माझे माय बाप म्हणून ज्याच्या जीवनामधला
का म्हणे देव झाला? ज्याच्या जीवनाची वासना गेली तो देव झाला. आपली वासना जातच नाही म्हणून आपण इतकं फिरूनही आपल्याला काही सुख मिळत नाही, समाधान नाही. शिल्लक खायचं, घरी स्लॅब पडला तरी वरी चाल काढून ठेव. वरी चाल काढून ठेवता का? ते चाल म्हणजेच वासना आहे, इच्छा आहे ना. त्याला वाटते अजून एक मजला व्हा, वरी ते मजला वरी व्हा, तू तिकडे मशान नवीन जा. जे आहे त्याच्यामध्ये समाधान नाही. म्हणून मोठे मोठे लोक सुद्धा कीर्तन ऐकायला येतात, हरिनाम सत्यामध्ये जातात, कारण त्यांना एवढे मोठे बंगले बांधून सुद्धा समाधान मिळत नाही. वासनेचा उद्धार. त्याच्यानंतर असा काही लोकांचा उद्धार केला, काही लोकांना ब्रह्मज्ञान दिलं, काही लोकांना स्वरूप दर्शन दाखवलं. जसं यशोदा माईला वाटे हा माझा मुलगा आहे, बालक आहे, लहान आहे. ती यशोदा माय देवाची आई होती, देवाच्या आईला देव कळला नाही. विठाला देवाच्या आईला देव कळला नाही. तुम्हा आम्हाला फार वेळ लागेल कळायला. न कळे ब्रह्मादिका तुझी दुर्घट माया, आरती पुष्कराया. त्या ब्रह्मदेवाला सुद्धा कळाले नाही देव. त्याला वाटे देव असतात असा रांगल का? खरं देव आहे तर मग असं त्याचे लहान लेकराचे कसं स्वरूप राहते. लहानपणी त्याची लाळ गळते, डोळ्यातून चिपळ राहते, नाकातून कवा कवा पाणी पडते, तरी त्याची माय मो सोन्या होईल. तरी त्याची माय काय म्हणते? मो सोन्या होईल. पटापट त्याचे गालगुसे घेते, त्याचं चुंबन घेते, मुके घेते तुमच्या भाषेत. हे देवानं पाहिलं, ब्रह्मदेवानं. त्याला वेगळं वाटलं नाही, म्हणजे असा देव असूच शकत नाही. काय प्रमाण? पाहता गोवळी काय त्यांची उष्ठावळ. बर उष्ट सुद्धा खाते गोपाळांचं, त्याच्यासोबत जे सवंगडी आहेत त्याचं उष्ट खाते. देव उष्ट खात नाही, माणसं मात्र उष्ट खाल्याशिवाय राहत नाही. विठाला आपल्याला उष्ट खाल्याशिवाय गत्यंतरच नाही. आपण जे आता खायलो हे उष्टच नाही. घडेल भोजन उच्चिष्टाचं. काय बरोबर आहे की तेथे Yeah.
ते अधिक कोषाध्यक्ष आहेत, कोषागार आहे त्यांच्याकडे. ते ना म्हणले सभा मंडप रिकामा करा तर करा लागतं. ते ना म्हणले विनाकाला खाण्याचं जात जा. आणि फार उदार अंतकरण आहे या संस्थांचं. मी तुम्हाला सांगतो, जगद्गुरु श्री संत श्रीमंत आपण तुकोबारांना, पण सर्वात मोठी श्रीमंती हे नामदेव महाराजांच्या घरची आहे. नामदेव महाराजांची श्रीमंती फार मोठी आहे माझे मायबाप हो. आता आम्ही इथे येण्याच्या अगोदर 3 संस्थांवर 3 क्षेत्रावर जाऊन आलो. प्रत्येक क्षेत्रावर आम्हाला तर माझ्यासोबतचे सगळे लोक आहेत. कमीत कमी 50,000 रुपये तिथे आम्हाला द्यावं लागले असं सभा मंडप घ्यायचं. पण इथं आम्ही आलो ते म्हणले तुमच्या जेवणाची सुद्धा व्यवस्था आम्ही करू. म्हणून हे अविस्मरणीय माझ्या आयुष्यात हे कधीच माझ्या जीवनात विसरू शकत नाही मी असं ठिकाण आहे क्षेत्र. आणि माझ्या गुरु महाराजांच्या आणि भगवान पंढरीनाथाच्या चरणी प्रार्थना करतो की या संस्थांची अजून मोठी भरभराट हो. महाराष्ट्रातलं सर्वात श्रीमंत हे देवस्थान बनवलं. शिर्डीपेक्षाही श्रीमंत त्या ठिकाणी. इथं माणसं घडवल्या जातात. इथं माणसाच्या पोटाची तृप्ती होते, मनाची तृप्ती होते. काल तर एकदम असं वाटेल पंढरपुरातच होतो की काय. घडेल भोजन उच्चिष्ट नाही, बरोबर आहे की आपण हे जे घ्या लागलो नामस्मरण हे संतांच्या मुखातलं उच्चिष्ट भोजन आहे. शास्त्रानं उष्ट खाणाऱ्याला देव म्हणत नाही. उष्ट काय काय खाऊ नाही. हो, खाऊन खाऊन आता एखाद्या बसते ताटावर. काही लोक म्हणतात आम्ही महाराजाचं उष्ट खाऊन मोठे झालो. महाराजाचं म्हणजे संतांचं उष्ट खायला हरकत नाही, कोणाचंही उष्ट खाऊ नाही. बरोबर आहे की हा. बायकोनं नवऱ्याचं उष्ट खायला हरकत नाही. समजायला की नाही. बायकोनं नवऱ्याचं उष्ट खावा, पण नवऱ्यानं बायकोचं उष्ट खावा का म्हणलं. हो माझे माय बाप नाही. तुमच्या आता तुम्ही माझ्यापेक्षा 2-2, 3-3 नातू झालेले आहेत. तुम्हाला म्हणून विचारायला तुम्ही कवा खाल्ला असेल का नसेल खाल्लं. उष्ट खाते देव गोपाळांचं, ज्यांचं तोंड धुतलेलं नाही, व्यवस्थित नाही, दिसाय चांगले नाही, असाय चांगले नाही. मग याला देव कसं म्हणा. देव उष्ट खात नसते. तुम्ही हे पहा आता मुलांसाठी 2 शब्द इकडे पहा तिकडे पाहू नका. माणसं दररोजच भेट देतात. आपल्याला माणसं दररोज भेट देतात. आपल्या लायकीचा माणूस पाहिजे. हे लोक लायक माणसं तुम्हाला भेटली यांच्याकडे पाहा. तुम्ही त्यावेळेस भोजनाकरिता बसता, ताटात प्रसाद येते, भात येते, पोळी येते, वरण येते. श्लोक झाल्याशिवाय त्याला हात लावू नये. त्याला हात जरी लावला तरी ते उष्ट झालं. विठ्ठला काय काय मुलं मार खाते तर त्याला पोळीला हात लावू नये. वाढण होस्तोरण श्लोक पोचतो त्याला हातच लावायचा नाही. कारण आपण ते जे ताटात वाढलंय ते आपण भगवंताला अर्पण करतो. आणि भगवंताला अर्पण करण्याकरिता ते उष्ट जमत नाही. हात लावला म्हणजे उष्ट झालं. आता जेवताना लक्ष ठेवा, कोणी हात लावायला का पाहत नाही. समजायला की नाही. कीर्तन समजायला की नाही. माझे माय बाप म्हणून उष्ट खाणारा देव नसते. पण शंका अशी आहे, काही गोष्टी ते उष्ट घेते, त्या उष्टेशिवाय देवाला करमतच नाही. काही गोष्टी उष्ट्या आहेत पण पवित्र आहे म्हणून देवाला लागते. गाईचं दूध काढताना वासरू सोडल्याशिवाय दूध काढता येत नाही. समजायला की नाही तुम्हाला कीर्तन. माझे मायबाप भाऊ कीर्तन समजायला की नाही. एका स्तनाला ते वासरू आणि दुसऱ्या स्तनाला दूध काढा, तेव्हा ते गाय दूध काढू देते. पण ते वासरू पिते की नाही. ते पियायला त्या दुधाच्या गडव्यामध्ये ते पडत राहते त्याचं उष्ट. पण ते दूध सुद्धा उष्ट असून देवाला पवित्र आहे. समजायला की नाही.
मधुमाशा मध जमा करणाऱ्या काय कॅटली घेऊन जातात का मध आणायला? तुमच्या इकडल्या राजुऱ्याच्या मधमाशा कॅटली घेऊन जातात का म्हणलं माळाला? ते तोंडातच माझे माय बाप असं सांगा लागले. हे म्हणजे काय कार्यक्रम, नवीन कार्यक्रम आहे हे सगळे. आता यायलेली लोक होत याला जर ब्रह्मज्ञान सांगतो म्हणलं तर हे बस याच ऐका लागते जास्त. आणि म्हणून हे लोक आले. हे माणूस तुम्ही बसला की नाही, माईक लावायची गरजच नाही. त्याचा सगळे 2 गावात डीजे त्याचाच आवाज चालेल. आज कमीत कमी 3 वर्ष, हे 4थं वर्ष लागलं. हो, 4थ्या वर्षामध्ये आज खूप परमार्थामध्ये त्यांचं गाव, छोटंसं गाव आहे, बोलू तुम्हाला ही छोटीशी घेत जा या गावासाठी माझे मायबाप. कारण काय काय लोकांची आवश्यकता आहे, तुमच्यासारख्या लोकांची आवश्यकता आहे. बरोबर नाही? तुम्ही घेतला मला माहित आहे. याच्यात एकच सांगा, सगळीकडे सांगता भेटू नाही तशी तुमची किंमत फार मोठी आहे. कालच सांगलं ते 7 लाख रुपये घेत असतो म्हणजे आमच्याकडून 7 नका घेत जाऊ. आम्हाला 7,000 द्यायला अवघड वाटते. हे सगळं जमा करावं लागते. गोरगरीब लोक आहे, आदिवासी लोक आहे सगळे इथं जे आलेले आहेत पारायणाला, हे सर्व आदिवासी समाज आहे. आम्हाला समाज सुधरवता येते, तालुका सुधरवता येते, गाव सुधरवता हे मला माहित नाही. पण जे लोक कधीच परमार्थाकडे गेले नाही त्यांना परमार्थाकडे आम्हाला वळवता मात्र जरुरी हे आमच्या भिकारी महाराजांना काम केलं. मोठ्या लोकांना मोठे लोक आहेत सांगायला, पण हे जे तळागाळातले लोक आहेत त्या तळागाळातल्या लोकांना, आदिवासी लोकांना ज्ञान सांगायला आदिवासी व्हावं लागते. माझे मायबाप हो 12.5 जाती आता काय काय गोंड लोक आहेत, कोरकू आहेत, ते तर तुम्हाला समजणार आहे. सारे तित्तीवा बस, सारे तित्तीवा म्हणायचे तुम्हाला काही समजणारच नाही. अशी काय भाषा आहे ते भाषा शिका. आता आमच्या तिकडे गौरपाटी समाज आहे, ते मराठी म्हणले कुठूनच जाते. तरी एक माणूस आले, आम्ही जेव्हा 10 वर्षाखाली ते तिथं गेलो तेव्हा कोणीच नव्हता असं. पण आज त्यांच्या भाषेत त्याला सांगावं लागतं की साई वेदरे सेवाला माऊ तारे पोहराला की दुःख मिटारे भगवान मला उतारे चरणे सेवा उतारे आता कसं आहे
दिवाळी झाल्याशिवाय कार्यक्रम चालू होत नाही. म्हणून आता दिवाळीपर्यंत सर्व स्टॉक एकदाच भरून घेतात. नाही हे मगाशी म्हणले जरा आता कसं आहे ते त्यांना माहित नाही तुम्ही कशा आहात. पण यशोदा माईला जे कळालं नाही ते ब्रह्मदेवालाही नाही कळालं. उष्ट खाणारा देव असते का म्हणून वेगवेगळ्या प्रकारे नकळे ब्रह्मादिका तुझी दुर्घट माया आरती कृष्णराया करे कृपेची छाया. भगवंता तुझी माया हे ब्रह्मादिकाला कळाली नाही, आम्हाला कशी कळेल. म्हणून देवानं या ठिकाणी ज्याला जसं पाहिजे त्या स्वरूपामध्ये दर्शन दिलेलं आहे. आलं का लक्षात? काय दान होते, दानवाला तर एकालाही ठेवलं नाही. काग वगैरे ठा मारिले अवगी दैत्य खाणी पुढविनी माझे माय बाप हो, सगळे 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 खतम करून टाकले. मग राहिले कोण? राहिले ते भक्त. मग त्या भक्तांसाठी काय केलं तर भक्तांसाठी गाई आणि ते गोपाळ यांना घेऊन ते वनामध्ये गेले आणि वनामध्ये त्यांना लागतो तो काला त्या ठिकाणी गेला. विठ्ठल आणि गोधने चालताना काला केला, नांदताना दिव्य दर्शन दिलं, रांगताना यमलार्जुनासारखाचा उद्धार केला, पुतनेचा उद्धार केला, कागासूर बगासूर असे अनेक त्या ठिकाणी मारले. आणि गाई चालताना मात्र हे सर्व गोपाळ जमा करून. आता गाई म्हणजे कोणत्या गाई? आता दोन पाट आहे. एक गाई तुमच्या 4 पायाच्या गाई आहेत. आमच्या गावात या तुम्हाला 10-15 गावच्या गाई एकाच गावात राहतात. तुम्ही जर रोड क्रॉस करायला लागले ते गाईचं खांड जर आलं समजा तर तुम्हाला जवळपास 2 ते 3 तास लागते. हा मोर्चा आणि प्युअर गाई. आणि दुसरी गोष्ट महत्वाची, भगवान श्रीकृष्णाचे जे वंशज आहेत मथुरा समाज, ते मथुरा समाज आहे जे जानवेधारी आहेत. आजही ते जानवेधारी लोक कधीच तुमच्या उलट त्यांना जर तुमच्या भक्तीमध्ये कमतरता वाटली तर तिथे दर्शनाला येणार नाही. इतकी त्याची ओरिजिनल भक्ती आहे भगवान श्रीकृष्णाची. आता माझा झाले अष्टमीला त्या गाई आणि आपल्याच आता काही गाई डोळे का पाय गाईच होता तुरु 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 कोणीकडे चाल. आता इथं देवाला येऊन तरी मुकाट्यानं राहावं की नाही? देवाला आलं तरी ते महिन्यात हे आलं एवढं काय बॅट बॅट कोणाला नाताला मी म्हणलं ते चेंडू खेळता खेळता मोठा झाला तर ते बॅट त्या पाकडात मारतो. ही शिकवण्यापेक्षा एखादा टाळ घेऊन जाय, एखादी मालिका घेऊन जाय, हरिपाठाचं पुस्तक घेऊन जाय. वाचता येत जर आज नाही उद्या वाचल की नाही? आता हे पहा ना की उठले लेकर आहे तुमच्या गावचंच ते ठाकरे, त्याच्या माईला माहिती आहे का कुठं आहे त्या बाई? काय त्या बाईचं बालाबाई इकडे रे इकिया हे इकिया त्याला इकिया कुठे माझे बाय बापा तुम्ही हाय का याला सांभाळणार? त्याच्या आईला म्हणलं सप्त्याने यावं नाही, आमचं शीड आहे. हे शीड कुठे घेऊन ठेवलं? त्याला कळते का हरिपाठ म्हणजे काय? त्याला कळता येतं का? त्याला काय कळत नाही. पण जेव्हा याला कळत नाही तेव्हाच त्याला जेव्हा त्याला कळायला लागेल ते तुमचं काय राहतं. आमच्याकडे जे लोक येतात की नाही ते म्हणते जर असे मोठं झाले की टाक, मोठं झाले तुलाच टाकते मोठं तरी. बरेच लोक वृद्धाश्रमात टाकले लोक आहेत. म्हणून याला काही कळायच्या अगोदर याला टाक, म्हणजे कुठं काय टाकायचं कुठं कोणता पाऊल टाकायचा हे आले मोठं होतो सर्व कळून जायचं नाही. समजायला माझे माय या सगळ्या गायींची एक गाय आहे मोरकी, तिचं नाव कॅप्टन अध्यक्ष मन तुकोबरा म्हणतात. आम्ही सगळ्या गायी ओळल्या आणि ते जमलेही आम्हाला, फक्त एक गाय सोडली तर तेव्हा
म्हणून हे तुया सुद्धा गाई आम्ही चालू, पण आमची एक गाय तुझ्या खाण्यात राहू दे बाबा. तुका म्हणे तू राख म्हणे मन नावाची जे गाय आहे. हा काय शब्द काय वापरला, चला वळू गाई देवाला येऊन खरा खायला. म्हणे मी ड्रायव्हरचा हवे तर मग तू काला खात. लोक इथं काहीतरी सोडा येतात, इथलं काही घेऊन जाते आणि तिकून त्याला घरून खरा आणला येतं सोडून खा. मी मला असं का नाही, पहिलेपासूनच खात असतो जन्मताच. नाही बरोबर आहे की नाही. आता त्यात बापासून दिसलाच नाही, कोणीच नाही. नाही ते ऐकून दे तिकडं, त्याचा कार्यक्रम खतम करू का. नाही तर तुझ्यापेक्षा मी खऱ्याचं दुकान टाकून द्यायला लागेल तुझ्या पोराला. त्याच्या मागे नेहमी तारीख येत आहे. मागच्या पैठणच्या सप्त्याला तर गड्ड्यात पडलं. म्हणून ते एक सोडून दे, खऱ्याचं सोडून. कोंढाईचा एक म्हातारा होता, त्यात हाय होता म्हणजे हाय आता त्याचं नाव भिका सरकुंडे. ते तंबाखू घेऊन हिंडत जाईल. त्याला म्हणलं तंबाखू सोडाय, बायको सोडतो पण तंबाखू सोडतो. त्या मायला जाऊन सांगलं मी, असा म्हणला म्हणलं बापू काय त्याच्यात काय लाज आहे. मग त्याच्यात जात नाही तर संसार कसा झाला तुमचा. माझे बाय बाप हो असू द्या, चालू द्या. 12:30 वाजायला लागले, 12 वाजायला लागल्या. पहिले गाई वळा म्हणजे ते चुकीच्या मार्गाला चालल्या, त्यांचं वळण आपल्याकडे परमात्म्याकडे चालल्या. वळणे म्हणजे काय, त्यांची दिशा बदलवणे. मनाची दिशा कुठे चाललेली आहे, संसाराच्या दिशेने चालली. त्या मनरूपी गायीची दिशा भगवंताकडे वळवा म्हणजे चला वळू गाई. मग हे भगवंताकडे वळवल्यानंतर बसा, मग मात्र तुम्हाला खऱ्या जेवणाचा आणि खऱ्या काल्याचा आनंद मिळेल. विठ्ठल त्याच्याशिवाय मिळणार नाही. म्हणून चला वळू गाई. हे गाई वळवण्याकरिता, हे इंद्रिय आपल्याकडे वळवण्याकरिता, भगवंताकडे वळवण्याकरिता भगवंताने ये तसे चरित्र केले नारायणी. नुसते केले नाही, महाराज म्हणले पुढेही बहु
बळीसाठी देवांसाठी काय काय
कच्छ, मच्छ, वराह, नाही समजायला की नाही कीर्तन? हे सोंग आहे. हे सोंग याच्यासाठी आहे तुम्हाला बसून तुमच्या मुखामध्ये काल्याचा कवळ देण्याकरता, सुखाचा घास देण्याकरता, समाधानाचा घास देण्याकरता, प्रेमाचा घास देण्याकरता. हे सोंग सारिले या रूपे अनंत पुढेही बहुत करणे आहे. विठोबा पुढेही बहुत करणे आहे आणि पुढे होणे आहे कलंकी अवतार. भागवतामध्ये 11व्या स्कंदामध्ये या कलकी अवताराचं वर्णन संतांनी केलेलं आहे. आलं का लक्षात? म्हणून ज्यादा पाप करू नका. जे जास्त पाप करणार आहे त्याचे मुंडके वरचे मुंडकच कापून देणार आहे फक्त ते, बाकी ते तर ठेवणार. आणि ते मुंडके कापून त्याची मुंडमाळा बनवून आपल्या गळ्यात घालणार आहे. समजायला कोण? ते कलंकी अवतार होणार आहे. त्याला कलकी अवतार काय काय वेगवेगळ्या प्रकाराने त्यांचे भक्त त्याला संबोधतात. म्हणून एक अवतार अजून शिल्लक आहे. म्हणून शब्द कसा आहे? पुढेही बहुत करणे. काय करणे आहे? तुम्हाला बसवणे आहे. तुम्ही ज्या वाईट मार्गाला चालले त्या मार्गाचा तुमचा मार्ग बदलून भक्ती मार्गाला लावणे आहे. तुम्हाला कीर्तन करायला लावणे. आता हे मुलं आता येतात पहायला, काय काय 2-2, 3-3 वर्ष राहिले तरी काही शिकत नाही. किती त्रास होत असेल या लोकांना. पण ते शिकतच नाही, त्याचं दुःख वेगळंच आहे. 3 वर्ष शिकूनही शिकत नाही, ते दुःख वेगळंच आहे. त्याचे माय बाप आहे ते 3 वर्ष झालं काही शिकलं नाही, हे दुःख वेगळंच आहे. तिसरं येते त्याचा भाऊ येईल, कोणी येईल, नाही शिकलं कसं नाही, त्यानं शिकवलंच नाही. हे प्रारब्धाशिवाय भेटत नाही. भेटत नाही म्हणून काही येऊ नये असे नाही. प्रारब्धाशिवाय जरी भेटत नसलं तरी येऊ नये असं नाही, याला पाहिजे. काही सांगता येत नाही. संत संगतीमध्ये प्रारब्ध बदलते आहे की नाही? बदलते की नाही? म्हणून हे संगत आहे. संगत मिळाली पाहिजे. नाही महाराज झाला समाधान आहे का लोकांना? नाही बाबा महाराज झाला नाही, भजन्या झाला, भजन्या नाही, पारायण करणारा झाला, पारायण करणारा नाही, माय बापाला न मारणारा झाला, याच्यात समाधान पाहिजे की नाही? आता तुम्हाला काय कला कोण फायदा? हे इकडे आहेत आमचे गणेश आजोबा. ते म्हणजे गणेश काऊन आला नाही? गणेश आता गणेश कसा येईल? अजून 10 दिवस भरलेच नाही गणपतीचे. तेव्हा अनंत चतुर्दशी होईल, तेव्हा गणेश इकडे येईल. माझे माय बाप पण 4-5 तुमचा गणेश त्याच्या मुला. ते काय साधा नाही गणेश. गण ईश, सगळ्या गणांचा ईश, आराध्य इष्ट माझे माय बाप, असा प्रकार आहे. आणि मग हे कोटुळे जे आले वाईट कोटुळे, ते येत नव्हता, त्याची तब्येत नव्हती बरोबर, तेव्हा त्याला ज्यादा डोसच्या गोळ्या देऊन त्याला लवकर बरं करण्यात आले. माय बाबा असे नाही देत आमच्या इकडे आले. आशा करू नका, आशा सोडून द्या. ते बनणार आहेत, बनतील, याच्यात काही शंका. पण आश टाकलं की उद्या शिकलं का पेटी वाजवायला का पकवान, कसं होईल असं? तर बराय केस पांढरे झाले तरी तुला अजून ढाळ वाजवायला, त्याला पेटी कशी वाजवायची उद्याच्या उद्याच. म्हणून हे पुढे बहुत करणे आहे. काय कशासाठी? हे अवतार धारण करणे आहे.
म्हणे आहे तुका म्हणे
आताच नाही कळणार तुम्हाला, अजून 2-4 विषय याचा अर्थ काय आहे. म्हणून
असो महाराजांनी खूप आमच्यावर ते म्हणले, आम्हाला काहून सांगत नाही. आमचा असे 450 लोकांचं होतं, लय 400-500 असते तर मग तुमच्याकडे रडलोच असतो किंवा आमच्या अशी व्यवस्था करा. 50 माणसं कुठे बसले आमच्या इकडे जाय तिकडे जाय, त्याच्यामुळे त्रास झालाच नाही म्हणून तुमच्याकडे यायचं काम नाही. आणि त्रास झाला नाही याचा अर्थ इथली व्यवस्थाच असते. म्हणून तुमचे मानावे तेवढे आणि सर्वांच्या वतीने आमच्या भिकारी बाबा शिष्य परिवारातर्फे तुमचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. 10 मिनिटांमध्ये चरित्र सांगतो. 10 मिनिटं नाही, 12 वाजता. भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यावेळेस लहान होते, चालायचे पण जास्त कळत होते आपल्या इथे आहे. काय झालं, एक दिवस त्यांनी पाण्यामध्ये आपले प्रतिबिंब पाहिलं. देवाला भगवान श्रीकृष्ण पाण्यामध्ये प्रतिबिंब पाहिलं, त्याची सावली पाण्यात दिसायला लागली आणि यशोदेला देवानं सांगितलं, आई मला ही सावली पाहिजे, पाण्यातली देतात काढून. पाण्यातली सावली पाहिजे म्हणून ते रडू लागले. यशोदेला सांगता येणार कसं काय याला सांगावं, पाण्यातली सावली प्रतिबिंब तुला कसं काढून देऊ. ती त्याला नाना समजावत होती. नाना परी समजावी ते किरडते माझे बाळताने समजाविता खूप समजावलं पण ते काय ऐकत नाही. ते खेळणे आणून दिले, नको त्या वस्तू त्याच्या समोर आणून टाकल्या, हे खेळणं ते खेळणं ते खेळणं. आपण एकाच खेळण्यात गप बसलो, आपण एकाच खेळण्यात गप बसलो. माझे बाहेर काय काय गप बसले तर आपण उठलेच नाही. इकडे इकडे कुठे येतात समजायले की नाही. ते दिवसभर वाजत राहते खेळत, तुम्हालाही वाजवत राहते. ते काम करते तुम्हालाही काम नको, असं खेळणं फार मोठं आहे. आपला खेळ बंद पडेल, आपला खेळ बंद पडेल. त्याला सगळे डावपेच माहीत करून ते खेळणं द्यायचं, नाही तर ते झोप पछाडते पछाडून चितपट त्याची झोप जाते. नाही अवघड काम आहे. एवढे मोठे मुलं सर्व हे लहान मुलं घेऊन फिरणं काय अवघड काम. या वयाचे मुलं सोबत घेऊन फिरणं म्हणजे काय साधे ते का. आता ब्रेन ट्युमर म्हणायचं राहिलं फक्त डॉक्टर तुम्हाला ब्रेन ट्युमर झाला, इतक्या गाठी हातात होत्या म्हणजे दररोज सोडून पाहत असतो मी कोणती गाठ टाकली त्याच्यामध्ये त्याचं टेन्शन नाही. लय अवघड काम. म्हणून आई कंटाळ, त्याचं रडणं काही बंद झालं नाही. एवढ्यामध्ये राधिका गवळण आहे आणि तिने विचारलं काय झालं म्हणे, काऊन रडाय. काय सांगू तुला, हे पाण्याची सावली बघायला म्हणे याला आता कशी काढून देऊ, त्याच्या व्यतिरिक्त त्याला नाही नाही खेळणे दिले पण ते काय पाय बाबा म्हणे तू समजावून सांगशील की राधे राधे हे श्यामा सुंदरा दुकानात जे वस्तू नाही तेच मागते, त्यानं फक्त एखाद्या दुसऱ्या पोराजवळ फोन द्यायची वस्तू. दुकानदार म्हणजे आताच होती व संपली, आता नाही मला तेच पाहिजे. नाही दिली तर ते पाय खोलून खाली डोळते, काय करते, सगळी माणसाची इज्जत घालून टाकते. म्हणून यशोदाईने त्या ठिकाणी विनंती केली, त्या राजाने घेतल्याबरोबर ते मुखात गप्प आहे, रडणं बंद झालं. इतक्या वेळेस माईजवळ होता, लेकरू माईजवळ गेल्यावर रडणं थांबवते का बाईजवळ गेलं.
हो माझे लेकराचं रडणं आईजवळ गेल्यावर थांबते का बाईजवळ गेल्यावर थांबते? तुम्ही कोणाजवळ गेल्यावर थांबते? तुमचं रडणं फार आवडत का? तुम्ही रडूच शकत ना. अधिकार तुम्ही गमावला रडायचा. फक्त तुम्ही आता बस काय म्हणते ते गेले ते दिवस राहिले आठवणी आला तर रडत होतो असं म्हणायला तुम्हाला जमते. रडायला जमत नाही माझे माय. मग गवळणने घेतल्याबरोबर त्याचं रडणं थांबलं. काय माहिती आतापर्यंत मी किती त्याला समजावलं, तिच्याजवळ गेले कसं थांबलं काय जातो काय बायाचं बोलणं वेगळं का काहीतरी आहे म्हणते त्याच्याजवळ म्हणून एवढी माणसं त्याच्या मागे हे काय काहीच नाही. गाडीचं भाडं द्यायला 4 दिवस आहे याच्याजवळ काहीतरी आहे म्हणून त्याच्या माणसं मागे हे काय पावसाळ्यात कामाधंदे सुरू. एखादी प्लेट जास्त बसवली काही डोक्यामध्ये समजत नाही तुला काय आहे. म्हणून खूप लोक आहेत सांगायसारखं भरपूर आहे पण तुम्हाला सांगून काय करतात? तुम्हीच दुःखी आहात. तुम्हाला दुसरं दुःख सांगा आता कुठं बोलत असाल तुम्ही. म्हणून नेलं आणि घरी ठेवलं आणि ती राधा कामात लागली. त्याला काम करता करता सांगू लागली त्याला असं रडू नाही बाबा, हा काही मागू नाही, त्याचा हात करू नाही. आता तू काय लहान आहेस का? पटकन मोठा व्हा बरं, लवकर मोठा व्हा ना, आपल्या हाताने आपले काम करायचं आहे. ते का राजा होती आणि ते देव होता. ते मोठा व्हा म्हणलं की मोठा झाला ते एकदम चांगला 22 वर्षाचा. तिला माहितच नाही 22 वर्षात झालं. बरं आणि एवढ्यामध्ये दरवाजा ठोकला तिच्या मालकाला राधेच्या. संप्रदायामध्ये काही लोकांनी राधेचा आणि कृष्णाचा संबंध शोधलेला आहे. त्यांच्या वेगळ्या वेगळ्या चरित्रातून त्यांची विडंबना करण्याचा प्रयत्न चाललाय. राधा हे भक्ती आहे. राधा हे त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची प्रत्येक युगामध्ये जे सोबत राहते तिच्याशिवाय देव प्राप्त होत नाही अशी ती भक्ती आहे. लक्षात भक्ती कधी बदनाम नसते. भक्ती त्याला जमली नाही, त्याला ती साधना कळाली नाही किंवा करता आली नाही तर भक्त बनणार होती. भक्ती नाही. माझे बाबा लवकर मोठं हो म्हणल्याबरोबर ते मोठा झाला आणि एवढ्यात त्या राधेच्या मालकानं दार ठोकलं म्हणजे उघडदार लवकर. तिनं मागं करून पाहिलं तर 21 वर्षाचा मालक याला दार उघड म्हणायला आतून दासाकडी लावून आहे. मधात 21 वर्षाचा तरुण आहे आणि त्यानं जर विचारलं याला फायदा तू याच्यासोबत काय करायची तर किती आवड आहे. मग आता काय करावं? आता कृष्णा पडते रे पाया तुला काय नाही ते देतो बाबा पण एकदाचा तू लहान काय म्हणे तू कधी लहान होईल तर कधी मोठे होईल काय समजत नाही म्हणे तुमचं बाया माणसात. नाही आता एकदाचा लहान होईल ते देव होता त्याला जमते लहान मोठं व्हायला. आपल्याला नाही का मोठं झालं की लहान होतच नाही. लहान झाले आहे. दरवाजा उघडला. कोणासोबत बोलत होती? याच्यासोबत बोलत होती. एकटीला करमत नाही ना म्हणजे मला घरी म्हणून मी याला खेळवायला आणत असतो. असं करत नाही म्हणजे तू दररोज त्याला घेऊन येत जाय. श्रीकृष्ण म्हणजे दररोज घेऊन येत जाय. दररोज 21 वर्षाचा होता. माझे दररोज सांगली माझी काय आणत आहे. मालकानं सांगलं म्हटल्यावर ती दररोजच आणत होती त्याला आणि ते दररोज 21 वर्षाचा व्हायचं ते आपल्या गप्पा चालू द्यायचा. शेजारच्या जे बाया होत्या त्या बाहेर काही चांगलं दिसत नाही. मालक घराच्या बाहेर गेल्यावर दुसरं पोरगं घेऊन येते बरोबर नाही. तिला सांगलं त्याच्या माईला सांगलं कोणीच ऐकत नाही. एक दिवस त्याची तिच्या सासूला कळलं त्या राधेच्या म्हणजे सासू कबर खोसून गेले तुला जर तुझं पोरगं सांभाळता येत नसेल तर त्याचं लग्न करून टाक. या माघाऱ्या बाया सुद्धा सगळं राहते. मग मात्र असं बाईला म्हणलं की फार राग येत असत. बाईला माणूस म्हणू द्या माणसाला पिढी तिथंच करून टाकली त्याचा आवाजच बंद करते. पण बाईला म्हणलं की जबरदस्त
ते पदर पोचून पहिले धरायचं मग बोलायचं. हा पुन्हा दिसला हे म्हणजे पुन्हा दिसला हे म्हणजे पा कसा दिसतो येशूला जाऊन आणलं त्या कामाला पा पुन्हा दिसला. मग आता हिला सवय लागली होती त्याला दररोज आणायची दररोज त्याला पाहत राहायचं. सुंदर पाण्यामध्ये त्या डोळे लालसावले मन लालसावलं डोळ्याला सुद्धा आता दुसरं काही पाहावं वाटत नाही. सुरदासासारखी अवस्था झाली. म्हणून ती आता काहीतरी निमित्त करायची त्या कृष्णाला पाहायला त्या वाड्यासमोर दररोज ते त्याला जाताना घंटाभर त्याला पाहायची मग पाहिजे दररोज त्याला घंटाभर पाहायची. एक दिवस असे दोघे एकमेकांना पाहतच राहिले. पाहता पाहता या दोघांच्या पाण्यात तिसरा फाना आला ते म्हणजे येशूला. तिनं पाहिलं हे दोघे एकमेकांना टक लावून पाहिले घंटा झालं. देवाला काय भांडण पण राधेनं पाहिलं की आता देवाची माया याद आहे याच्या नाही तर आपल्या पाठकडात बस. ती राधा पटकन निघून ते पटकन निसटली काऊन निसटली म्हणून याच्या लक्षात आलं याने पटकन आपल्या हातात गळवा घेऊन बसला बैलाच्याच खाली दूध काढायचं. त्याला माहितच नाही आपण गाईच्या समोर बसलो का बैलाच्या समोर. माझे माय बापा हो ते यशोदा म्हणते का गोळ्या संपल्या काय बाबा तुझ्या दूध गाईच्या काढत असते बैलाचं नाही. ते देव म्हणजे तुझ्यात काय 9 दिवस सुटला काय की म्हणे कालपर्यंत गाईला 4 स्तन होते आज एकच कस काय झालं. कालपर्यंत आपल्या गाईला 4 स्तन होते आज एकच काय झालं. तुम्ही काय भक्ती माझे माय बाप बैलाचं दूध काढलं. राधेला पाहून फुलले हरी बैल दोई तो नंदा हरी. राधेला पाहून फुलले हरी बैल दोई तो नंदा हरी. कि वारियाने कुंडल हाले आपण सगळे या ठिकाणी ते भगवंताच्या हातचा खाना खाण्याकरिता आलो. असे अनेक चरित्र भगवंताने केले. आता टाईम संपलेला आहे. पुढच्या त्र्यंबकेश्वरला राहिलेलं चरित्र आपण पाहणार आहोत. या वर्षीचा पुढचा जे 6 मासिक कार्यक्रम आहे हा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आहे. सर्वांनी आतापासून 100, 100, 10 रुपये जमा करा. 2000 रुपये तिकीट ठेवलेलं आहे. पण कोणी टाइमवर म्हणून जाणार 500 चालतात 1000 चालतात 1500 सगळे मय केस निघून चालते. राहिले ते पांढरे आहे. तुम्हाला काय वर्गणी मागायला काय नाही. तुमचेच तिकीटचे पैसे आम्ही ह्या लागलो तुम्हाला व्यवस्थित नेण्याकरिता आणि व्यवस्थित आणण्याकरिता. तुम्ही असे कोणीकडे जाशील या गाडीत जाईल त्या गाडीत जाईल दुसऱ्या स्टँडला बसून जाईल कोणी कुठे जाईल. म्हणून तुमचेच पैसे तुमच्याजवळ घेऊन तुम्हालाच व्यवस्थित नेणे व्यवस्थित आणणे याच्याकरिता हे नियोजन आहे. सर्वांनी या सांगा इतरांना सांगा सगळ्यांना सांगा. कारण काय सांगता येत नाही. कुणाल पाटील काय डबल कोरोना आला तर कुठं जा भेटत काय फिरायचं फिरून घ्या देवस्थान सगळे म्हणून तुझा सर्वांनी वर हात करा ज्ञानेश्वर